नक्कीच भरत, विधानसभेचे जे अध्यक्ष आहेत राहुल नार्वेकर यांनी अपात्रतेबाबतचा निर्णय दिला होता 2 वर्षांपूर्वी। त्यालाच आता ठाकरे गटाने चॅलेंज केलेला आहे। नार्वेकरांनी जो मुद्दा उपस्थित केला होता त्यालाच बेकायदेशीर ठाकरे गटाने तेव्हा म्हणलं होतं। आता कपिल सिब्बल यांच्याकडनं या मुद्द्यावर, अपात्रतेच्या मुद्द्यावर नक्की कोणते मुद्दे उपस्थित केले जाऊ शकतात कोर्टामध्ये, कशा पद्धतीने ते युक्तिवाद करतील? खरं तर निवडणूक आयोगाने 2023 मध्ये जो निर्णय दिलेला होता त्याच निर्णयाच्या विरोधात शिवसेनेकडून सुनील प्रभू यांनी याचिका दाखल केली होती सुप्रीम कोर्टामध्ये। त्याच याचिकेवरती ही सुनावणी सुरू आहे। त्यामध्ये 2 महत्त्वाचे मुद्दे होते, ते म्हणजे आमदारांच्या अपात्रतेसंदर्भातील मुद्दा, ज्या संदर्भात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निर्णय दिला होता। कारण की आमदारांची अपात्रता ठरवण्यासंदर्भातील जो निर्णय आहे तो विधानसभा अध्यक्षांच्या अधिकार क्षेत्रामध्ये येतो। मात्र या ठिकाणी एक गोष्ट महत्त्वाची आहे, ती म्हणजे विधानसभा अध्यक्ष असलेल्या राहुल नार्वेकर यांनी आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात निर्णय देताना निवडणूक आयोगाने जो 2023 मध्ये निर्णय दिला होता त्या निर्णयाचा संदर्भ देत आमदारांची अपात्रतेसंदर्भातील निर्णय दिला। त्यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा त्यांनी अधोरेखित केला होता, ते म्हणजे शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाचे जे काही 16 आमदार आहेत त्यांच्या अपात्रतेसंदर्भातीलही त्यांनाही अपात्र करण्यात आलेलं नाही। तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे जे 40 आमदार होते त्यांनाही अपात्र न ठरवता सगळेच पात्र अशा पद्धतीचा तो निर्णय दिला होता। त्याला सुद्धा सुनील प्रभू यांनी सुप्रीम कोर्टामध्ये आव्हान दिल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आता त्यावरती आजच्या ज्या युक्तिवादामध्ये कपिल सिब्बल यांच्याकडून या प्रत्येक मुद्द्यावरती निवडणूक आयोग कशा पद्धतीने चुकीच्या पद्धतीने आपल्या जो त्यांनी निर्णय दिला तो कशा पद्धतीने बेकायदेशीर होता, त्याबरोबरच विधानसभा अध्यक्षांचा निर्णय कशा पद्धतीने बेकायदेशीर होता, त्यांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयाचा आधार घेण्याची गरज नव्हती, अशा वेगवेगळ्या मुद्द्यावरती युक्तिवाद केला जाण्याची शक्यता आहे। यामध्ये 2 महत्त्वाच्या केसेस आहे, त्या केसचा संदर्भ सुद्धा कपिल सिब्बल यांच्याकडून दिला जाऊ शकतो। ती म्हणजे राजेंद्र सिंह राणा विरुद्ध स्वामी प्रसाद मौर्य 2003 मध्ये बहुजन समाज पक्षाची जी फूट पडली होती त्या संदर्भातील आहे। त्यावेळी बहुजन समाज पक्षातील आमदारांनी स्वतःचा स्वतंत्र गट करत समाजवादी पक्ष म्हणजे मुलायम सिंह यांच्या पक्षाला पाठिंबा दिला होता। ही कृती बेकायदेशीर असल्याचा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला होता आणि तोच मुद्दा पुन्हा एकदा कपिल सिब्बल यांच्याकडून उपस्थित केला जाण्याची शक्यता आहे। त्याबरोबरच आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सादिक अली केसचाही संदर्भ कपिल सिब्बल यांच्याकडून सुप्रीम कोर्टामध्ये दिला जाण्याची शक्यता आहे। आतापर्यंत वारंवार कपिल सिब्बल यांच्याकडून सादिक अली केसचा संदर्भ देण्यात येत होता। आता सुद्धा कपिल सिब्बल पुन्हा एकदा सादिक अली केसच्या संदर्भाने जे काही काँग्रेस संदर्भात त्यांनी सादिक अली केस मध्ये इंदिरा गांधी विरुद्ध सादिक अली अशा पद्धतीची ती केस होती, त्यामध्ये काँग्रेस संदर्भात जो निर्णय दिला होता पक्ष आणि चिन्ह गोठवण्याचा, तशाच पद्धतीने आता धनुष्यबाण चिन्ह गोठवण्यासंदर्भात जो काही युक्तिवाद आहे तो कपिल सिब्बल यांच्याकडून केला जाईल। आणखी एक महत्त्वाची केस आहे ज्याचा सुद्धा कपिल सिब्बल यांच्याकडून सुप्रीम कोर्टामध्ये युक्तिवाद करताना उल्लेख केला जाण्याची शक्यता आहे, ती म्हणजे किहोतो होलहोन विरुद्ध झालचिहू या झाचिलहू केसमध्ये सुद्धा एक महत्त्वाचा मुद्दा आहे, तो म्हणजे सुप्रीम कोर्टाने एक महत्त्वाचं निरीक्षण त्या केसमध्ये नोंदवलेलं होतं, ते म्हणजे राजकीय पक्ष हा सर्वश्रेष्ठ असतो आणि आता विधिमंडळ पक्ष, राजकीय पक्ष, प्रतिनिधी सभा, जिल्हा प्रमुख, राष्ट्रीय कार्यकारिणी, संपर्क प्रमुख आणि इतर जी काही शिवसेनेतील पदं आहेत याच पदांसंदर्भात आता कपिल सिब्बल कालपासून युक्तिवाद करत असल्याचं पाहायला मिळतंय। राजकीय संरचना असेल, पक्षाची संघटनात्मक रचना असेल, प्रशासकीय रचना असेल, ती कशा पद्धतीने आहे या संदर्भात सुद्धा कपिल सिब्बल यांनी काल युक्तिवाद केला होता। तोच युक्तिवाद आता कपिल सिब्बल पुढे घेऊन जातील आणि आज महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ज्या पद्धतीने राहुल नार्वेकर यांनी विधानसभा अध्यक्ष म्हणून आमदारांच्या अपात्रतेच्या बाबतीत जो निर्णय दिला त्यावरही कपिल सिब्बल यांच्याकडून जसे निवडणूक आयोगाची पिसं काढल्याचं संजय राऊत म्हटले होते, अगदी तशाच पद्धतीने विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाच्या बाबतीत सुद्धा कपिल सिब्बल युक्तिवाद करणार आहेत।